लातूर जिल्ह्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे खरीप पिकांची परिस्थितीही गंभीर बनली आहे। अनेक भागात पावसाभावी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी पिकांची वाढ ही खुंटली आहे, तर पिकं पिवळी पडू लागलीत। 20 ऑगस्टपर्यंत लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे 40.5% इतक्या पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे। सरकारनं आता वेळ न घालवता परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसंच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। लातूरमधल्या या स्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाची परिस्थिती गंभीर बनल्याचं पाहायला मिळतंय। अनेक तलावांमध्ये पाण्याचा साठा अजूनही म्हणावा असा वाढलेलाच नाही, कारण सुरुवातीपासून पाऊस झालेला नाही आणि शेतीची पिकाची अवस्था देखील गंभीर बनत चालली आहे। 2 वेळेस शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र तरी देखील म्हणावा असं पाऊसच नसल्यानं या ठिकाणी शेतीतली पिकं उद्ध्वस्त होत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते आणि आपण पाहू शकता उन्हामुळे आणि पाऊस नसल्यामुळं या ठिकाणी पूर्णतः पिकांनी माना टाकल्याचं पाहायला मिळतंय आणि पिवळे पडू लागलेत पूर्ण पिकं। हे सोयाबीनचं जे आहे ते पीक आहे आणि पूर्णतः खालून पिवळं पडत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते, मात्र यावर्षी पाऊसच नसल्यानं पूर्णतः सोयाबीनची शेती उद्ध्वस्त होत असल्याचं पाहायला मिळतंय। मोठा पाऊस झाला नाही मागच्या काही दिवसात आणि त्यामुळं मोठ्या ओढीमुळं पिकं पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेली। दुसरं पीक या ठिकाणी तुरीचं पीक आहे आणि तुरीचं पीक देखील म्हणावी अशी त्याची वाढ झाली नाही, वाढ खुंटलेली आहे, तर पिवळं तुरीचं पीक देखील पडत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी दरवर्षीच्या प्रमाणात कमी पाऊस झालेला आहे, पाऊसच नाही अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आता शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर शासनानं तातडीचे पावलं उचलावेत आणि दुष्काळ जाहीर करावा। कोरडा दुष्काळाची मागणी आता येत आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय उपाययोजना करतं आणि पाऊसही येतो का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।